बार्शीत अवैध गावठी पिस्तुलासह युवक अटकेत. गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई. बार्शी शहर परिसरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एका युवकास पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून गावठी बनावटीचं पिस्टल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. ही कारवाई बार्शी शहर पोलीस ठाणे यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं केली आहे. दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 4 वाजताच्या सुमारास राणी लक्ष्मीबाई उद्यान परिसर, सोलापूर रोड, बार्शी इथं गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर व त्यांच्या पथकानं संशयित रोहित संतोष मार्कड, वय वर्ष 21, राहणार उपळाई, रमाळा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव, सध्या राहणार चोरमोळे प्लॉट, बार्शी यास ताब्यात घेतले. पंचासमक्ष करण्यात आलेल्या अंगझडतीत आरोपीकडून एक बनावट गावठी पिस्टल मॅगझिनसह तसेच एक जिवंत काडतूस विनापरवाना आढळून आले. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 68/2026 अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम 1959 कलम 325 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर करत आहेत. अवैध शस्त्र बाळगणारे किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल असं पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.